कधी विचार केलाय का आपल्या आयुष्यात सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक एक दिवस असा येतो की पैशांची गरज निर्माण होते आणि त्या क्षणी आपल्या हातात पुरेसे पैसे नसतात. नोकरी व्यवस्थित सुरू आहे, घर कर्ज व्यवस्थित चालू आहे, EMI वेळेवर भरली जाते, मुलांच्या शाळेची फीज भरली जाते, म्हणजे सगळं ठीक आहे असं आपल्याला वाटत असतं. पण अचानक नोकरी गेली, व्यवसायात काही महिने उत्पन्न कमी झालं, घरात एखादा मोठा अनपेक्षित खर्च आला, गाडी खराब झाली, घराचं काही मोठं काम निघालं किंवा अचानक कुठल्याही कारणामुळे काही महिन्यांसाठी उत्पन्न थांबलं, तेव्हा आपल्याला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आपण कमावतो किती यापेक्षा आपल्याकडे संकटाच्या वेळी बाजूला किती पैसे आहेत हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच पर्सनल फायनान्स मध्ये एक छोटासा पण खूप शक्तिशाली शब्द आहे, तो म्हणजे इमर्जन्सी फंड. मराठीत सांगायचं झालं तर हा तुमचा अडचणीच्या काळातला आर्थिक आधार आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे असे पैसे जे तुम्ही रोजच्या खर्चासाठी, शॉपिंगसाठी, फिरण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी ठेवत नाही, तर हे पैसे फक्त आणि फक्त अनपेक्षित आर्थिक संकटासाठी असतात. म्हणजेच आज तुमच्याकडे पगार आला आणि तुम्हाला एखादी वस्तू आवडली म्हणून इमर्जन्सी फंड वापरायचा नसतो. विकेंडला बाहेर जायचं म्हणून वापरायचं नाही, फोन बदलायचा आहे म्हणूनही वापरायचं नाही, कारण इमर्जन्सी फंडचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे उत्पन्न अचानक थांबलं किंवा मोठा अनपेक्षित खर्च आला तरी माझं घर काही काळ व्यवस्थित चाललं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इमर्जन्सी फंड म्हणजे नेमका किती असावा. यासाठी एक साधा नियम लक्षात ठेवा. कमीत कमी तुमच्या 3 ते 6 महिन्याच्या आवश्यक खर्चा इतका इमर्जन्सी फंड तयार करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ तुमच्या घराचा आवश्यक मासिक खर्च 30,000 रुपये असेल, तर 3 महिन्यांचा इमर्जन्सी फंड म्हणजेच 90,000 रुपये आणि 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणजेच 1,80,000 रुपये. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, आपण माझा पगार किती आहे यावर इमर्जन्सी फंड ठरवायचा नाही, तर माझा आवश्यक खर्च किती आहे यावर ठरवायचा असतो. समजा तुमचा पगार 50,000 रुपये आहे, पण घर चालवण्यासाठी आवश्यक खर्च हा 30,000 रुपये आहे, तर इमर्जन्सी फंडचा हिशोब 30,000 रुपयांवर करायचा. आता समजा तुमचं उत्पन्न एकाच व्यक्तीवर अवलंबून आहे, घरात मुलं आहेत, EMI आहेत किंवा दुसरा कमाईचा सोर्स नाही, तर शक्य असेल तर 6 महिन्यांचा किंवा त्याहून अधिक खर्च बाजूला ठेवणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. कारण इमर्जन्सी फंड म्हणजे फक्त पैसे नाहीत, तर तो तुमच्या मनाला दिलेला एक आधार असतो. तुम्हाला कदाचित हा अनुभव आला असेल, बँक अकाउंटमध्ये पैसे कमी झाले की मनात सतत विचार सुरू होतात. आता काय करू? कुणाकडे पैसे मागू? क्रेडिट कार्ड वापरायचं का? घ्यावं का? हा खर्च पुढे ढकलता येईल का? आणि अशा वेळी आर्थिक अडचणींसोबत मानसिक ताणही वाढतो. पण जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असेल तर परिस्थिती कठीण असली तरी तुमच्या मनात एक आवाज असतो, ठीक आहे, काही महिने माझं घर या पैशातून चालू शकतं आणि हा कॉन्फिडन्स खूप मोठा असतो. समजा एखाद्या व्यक्तीचा पगार 40,000 रुपये आहे आणि अचानक त्याची नोकरी जाते. त्याच्याकडे इमर्जन्सी फंड नाही. पहिला महिना तो क्रेडिट कार्डवर खर्च करेल. दुसऱ्या महिन्यात मित्रांकडून पैसे घेईल. तिसऱ्या महिन्यात पर्सनल लोन घेण्याचा विचारही करेल. म्हणजे बघा ना, संकट एकच होतं, नोकरी जाणं. पण इमर्जन्सी फंड नसल्यामुळे त्यावर दुसरं संकट तयार झालं. कर्ज आणि कर्जावरचं व्याज आणि त्या व्याजावर पुन्हा ताण. या उलट त्याच व्यक्तीकडे जर 1.5 किंवा 2 लाख रुपये इमर्जन्सी फंड असेल तर नोकरी शोधण्यासाठी त्याला थोडा वेळ मिळतो. निर्णय घाईघाईने घ्यावा लागत नाही आणि म्हणूनच इमर्जन्सी फंड हा श्रीमंत लोकांचा कन्सेप्ट नाही. उलट ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे त्यांच्या घरात प्रत्येक रुपयाचा हिशोब असतो. त्यांच्यासाठी इमर्जन्सी फंड आणखी महत्वाचा आहे, कारण पैसा कमी असताना छोटासा धक्का देखील मोठी समस्या बनू शकतो. आता इथे एक प्रश्न येतो, तो म्हणजे माझं उत्पन्न कमी आहे, मग मी इमर्जन्सी फंड कसा तयार करू? आणि याच ठिकाणी बहुतेक लोक चूक करतात. त्यांना वाटतं की एकदम 1 लाख किंवा 2 लाख रुपये जमा झाले की इमर्जन्सी फंड तयार करायचा. तसं अजिबात नाही. सुरुवात छोटी करा. महिन्याला 500 रुपये बाजूला ठेवता येत असतील तर 500 पासून सुरू करा. 1,000 रुपये शक्य असतील तर 1,000 पासून सुरू करा. कारण सुरुवातीला रक्कम लहान असली तरीही सवय मोठी असते. आज 1,000 रुपये, उद्या 2,000 रुपये बोनस मिळाला तर त्यातील काही हिस्सा, एक्स्ट्रा इन्कम मिळाला तर काही हिस्सा त्याचा. अशा पद्धतीने हळूहळू तुमचं इमर्जन्सी फंड तयार करा.
उदाहरणार्थ महिन्याला 2,000 रुपये बाजूला ठेवले तर एका वर्षात 24,000 रुपये जमा होतात. 5,000 रुपये महिन्याला बाजूला ठेवले तर वर्षाला 60,000 रुपये जमा होतात. म्हणजेच माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याऐवजी मी उपलब्ध पैशांमधून थोडे पैसे स्वतःच्या सुरक्षेसाठी बाजूला ठेवणार, असा विचार करायला सुरुवात करा. आणि एकदा इमर्जन्सी फंड तयार झाला की त्याला तुमच्या रोजच्या सेव्हिंग्ज सारखं समजू नका. त्याला वेगळं ठेवा. कारण एकाच अकाउंटमध्ये सगळे पैसे ठेवले की खर्च करण्याचा मोह वाढतो. इमर्जन्सी फंडचा पैसा सहज उपलब्ध असावा, पण सतत डोळ्यासमोरही नसावा. त्याचा उद्देश इन्व्हेस्टमेंट रिटर्न कमावणे हा नाही. त्याचा उद्देश गरजेच्या वेळी पैसा उपलब्ध असणे हा आहे. त्यामुळे इमर्जन्सी फंड आणि इन्व्हेस्टमेंट हे 2 वेगवेगळे विषय आहेत. हे समजून घ्या. म्हणजे बघा ना, इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचा पैसा भविष्यात वाढण्याचा प्रयत्न आणि इमर्जन्सी फंड म्हणजे तुमचं आजचं आर्थिक आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठीची तयारी. समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आहेत आणि अचानक उद्या घरात मोठा खर्च आला, मार्केट त्यावेळी खाली असेल, तर काय तुम्हाला नुकसानात इन्व्हेस्टमेंट विकावी लागू शकते. म्हणूनच आधी इन्व्हेस्टमेंट फंड, मग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असा विचार करणं अनेकांसाठी प्रॅक्टिकल ठरू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड म्हणजे फक्त मेडिकल इमर्जन्सी नाही. आजार आजारपण हा त्यातील एक भाग आहे. पण इमर्जन्सी म्हणजे अशा अनपेक्षित परिस्थिती जिथे आवश्यक खर्च भागवण्यासाठी तुमच्या नेहमीच्या इन्कमवर अवलंबून राहता येत नाही. अचानक जॉब लॉस, इन्कम बंद होणे, घराची अत्यावश्यक दुरुस्ती, गाडीचा मोठा आवश्यक खर्च आणि अनपेक्षित कौटुंबिक परिस्थिती. अशा प्रसंगी इमर्जन्सी फंड उपयोगी पडू शकतो. पण नवीन मोबाईल घेणे, व्हॅकेशनला जाणे, फेस्टिव्हल शॉपिंग करणे, सेलमध्ये कपडे घेणे किंवा अचानक एखादी इच्छा पूर्ण करणे ही इमर्जन्सी फंड नाही. आपण या दोन्ही गोष्टी वेगळ्या केल्या नाही तर इमर्जन्सी फंड कितीही मोठा केला तरी तो टिकणारच नाही. म्हणून एक छोटासा नियम लक्षात ठेवा. गरज आणि इच्छा यांच्यातील फरक करा. कारण फायनान्शियल फ्रीडम म्हणजे भरपूर पैसे कमवणे एवढं नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे पैशांबाबत प्रत्येक वेळी घाबरून निर्णय न घेता शांतपणे निर्णय घेता येणं. आणि इमर्जन्सी फंड हा त्या फायनान्शियल फ्रीडमचा पहिला पाया आहे. तुम्ही ना कितीही मोठं घर घ्या, कितीही महागडी गाडी घ्या, कितीही सुंदर लाईफस्टाईल जगा, पण जर तुमच्याकडे अचानक 3 महिन्यांचा खर्च भागवण्यासाठी पैसा नसेल, तर तुमची आर्थिक स्थिती दिसते तितकी मजबूत नसेल. उलट एखादी व्यक्ती साधं जीवन जगत असेल, पण त्यांच्याकडे 6 महिन्याचा आवश्यक खर्च बाजूला असेल, कर्ज नियंत्रणात असेल आणि नियमित सेव्हिंग्ज असेल, तर ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असू शकते. म्हणून दिखाव्यापेक्षा आर्थिक सुरक्षा महत्त्वाची. सोशल मीडियावर आपण लोकांचे नवीन फोन, नवीन गाड्या, मोठी घरं, फॉरेन ट्रिप्स पाहतो आणि आपल्याला वाटतं माझ्याकडेही काहीच नाही. पण कोणाचं बँक बॅलन्स आपल्याला दिसत नाही. कोणाचं लोन किती आहे हेही दिसत नाही. कोणाचे EMI किती आहेत हे सुद्धा दिसत नाही. कोणाकडे इमर्जन्सी फंड आहे की नाही हे तर बिलकुलच दिसत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या लाईफस्टाईलची कॉपी करण्याआधी स्वतःची फायनान्शियल फाउंडेशन मजबूत करा. आणि ही गोष्ट विशेषतः महिलांच्या खूप महत्त्वाची आहे. कारण आर्थिक सुरक्षितता म्हणजे फक्त पैसा नाही, ती आत्मविश्वासाची भावना आहे. तुमच्या नावावर काही सेव्हिंग्ज असणं, स्वतःचे फायनान्शियल डिसिजन्स समजून घेणं, इमर्जन्सी आली तर कोणाकडे हात पसरावा लागू नये यासाठी तयारी असणं, ही गोष्ट प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाची आहे. याचा अर्थ घरच्यांवर विश्वास नाही असा अजिबात नाही. उलट कुटुंबावर प्रेम करताना स्वतःची आर्थिक तयारी ठेवणं ही जबाबदारीची गोष्ट आहे. कारण संकट कधी सांगून येत नाही आणि जेव्हा संकट येतं तेव्हा काश आधी थोडे पैसे बाजूला ठेवले असते मी तर किती बरं झालं असतं बरं, ही भावना मनात असणं म्हणजे एक असं म्हणण्यापेक्षा आजपासून असं
उलट कुटुंबावर प्रेम करताना स्वतःची आर्थिक तयारी ठेवणं ही जबाबदारीचीच गोष्ट आहे. कारण संकट कधी सांगून येत नाही आणि जेव्हा संकट येतं तेव्हा काश आधी थोडे पैसे बाजूला ठेवले असते, तर असं म्हणण्यापेक्षा आजपासून छोटी सुरुवात केलेली चांगली. आता तुम्ही म्हणाल माझ्यावर आधीच खूप खर्च आहेत. EMI आहेत, मुलांची फीज आहे, घर खर्च आहे. मग इमर्जन्सी फंडसाठी पैसा कुठून आणायचा? तर तुमच्या प्रत्येक खर्चाकडे एकदा नीट बघा. महिन्याला कुठे ₹200 वाचू शकता, कुठे ₹500 वाचू शकता. काही सबस्क्रिप्शन खरंच आवश्यक आहेत का? बाहेरचं खाणं थोडं कमी करता येईल का? अनावश्यक ऑनलाईन शॉपिंग थांबवता येईल का? एक्स्ट्रा इन्कममधून काही भाग बाजूला ठेवता येईल का? तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये मोठा बदल करण्याची गरज नाही. पण छोट्या-छोट्या निर्णयांनी मोठी आर्थिक सुरक्षा तयार होते आणि इमर्जन्सी फंड तयार करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची, तो पैसा वापरला गेला तर स्वतःला दोष देऊ नका. जर खरंच इमर्जन्सी आली आणि तुम्ही इमर्जन्सी फंड वापरला, तर त्याचा अर्थ तुमची सेव्हिंग वाया गेली नाही. उलट तुमच्या सेव्हिंग्जने तिचं काम केलं. फक्त इमर्जन्सी संपल्यानंतर पुन्हा तो फंड भरायला सुरुवात करा. म्हणजे तुमचं आर्थिक सेफ्टी नेट पुन्हा तयार होईल. कल्पना करा तुम्ही अनेक वर्ष बचत केली आहे आणि अचानक तुमची नोकरी जाते. त्यावेळी तुमच्याकडे 6 महिन्यांचा खर्च आहे. तुम्हाला उद्याच कोणतीही चुकीची नोकरी स्वीकारावी लागत नाही. तुम्हाला थोडा वेळ मिळतो. तुम्ही नवीन स्किल शिकू शकता, चांगले जॉब शोधू शकता, इंटरव्ह्यू देऊ शकता. म्हणजे इमर्जन्सी फंड तुम्हाला फक्त पैसे देत नाही, तो तुम्हाला वेळ देतो आणि कठीण परिस्थितीत वेळ ही खूप मोठी संपत्ती असते. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, जर उद्यापासून माझं उत्पन्न पूर्णपणे बंद झालं, तर माझं घर किती दिवस कोणाकडून पैसे न मागता चालेल? 1 महिना, 2 महिने की 1 आठवडाही नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमची खरी आर्थिक स्थिती दाखवेल. आणि जर उत्तर ऐकून थोडं वाईट वाटलं तर निराश होऊ नका. कारण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परफेक्ट असणं नाही, सुरुवात करणं आहे. आज ₹500, उद्या ₹1000, हळू एका महिन्याचा खर्च, मग 2 महिने, मग 3 महिने आणि 1 दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, "हो, आता माझ्याकडे संकटासाठी माझी स्वतःची तयारी आहे." आणि तो दिवस तुमच्या फायनान्शियल जर्नीमधला खूप महत्त्वाचा दिवस असेल. कारण पैसा कमवणं महत्त्वाचं असेल, पण पैसा टिकवणं, योग्य ठिकाणी ठेवणं आणि संकटाच्या वेळी त्याचा आधार घेता येणं त्याहून महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजपासून एक छोटा निर्णय घ्या. तुमच्या इन्कममधला अगदी छोटासा भाग का असेना, पण माझ्या इमर्जन्सी फंडसाठी बाजूला ठेवायचा आणि त्या पैशांकडे खर्च करण्यासाठी उपलब्ध असलेले पैसे म्हणून पाहायचे नाही, तर भविष्याच्या तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेला पैसा म्हणून पाहायचा. लक्षात ठेवा, आपल्याला संकट येऊ नये अशी इच्छा आपण करू शकतो. पण संकट आलं तर आपण तयार असावं. ही जबाबदारी मात्र आपली आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे भीतीपोटी केलेली सेव्हिंग नाही. तो आत्मविश्वासाने जगण्यासाठी केलेला फायनान्शियल प्रिपरेशन आहे. आज तुम्ही किती कमवता यापेक्षा उद्या काही अनपेक्षित घडलं तर तुम्ही किती शांत राहू शकता हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच इमर्जन्सी फंड हा लक्झरी नाही, तर तो फायनान्शियल सेफ्टीचा पाया आहे. आजच तुमचा खर्च लिहा. औषध, मासिक खर्च किती आहे ते ठरवा. त्याच्यात किमान 3 महिन्याचं लक्ष ठेवा आणि अगदी छोट्या रकमेतून सुरुवात करा. कारण आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य वेळ उद्या नाही, योग्य वेळ ही आज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.